ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारताचा केळी उत्पादनामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो. त्याचबरोबर व्यापारीदृष्ट्या घेण्यात येणाऱ्या उत्पन्नामध्येही महाराष्ट्राचाही पहिला क्रमांक लागतो. सुमारे 50% उत्पादन हे महाराष्ट्रात घेतलं जातं. केळी हे बारमाही उपलब्ध होणारे पीक, पण गुणकारी व पौष्टिक असे पीक आहे. पण जलद गतीने हे नाशवंतही होते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. याचे कारण म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अभाव. हा अभाव होऊ नये, शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांना आमच्या या कार्यक्रमातून मार्गदर्शनपर अशी माहिती कशी मिळू शकेल, ह्यासाठीचाच आजचा आपला विषय आहे केळी पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान. आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापक NB शेख सर. नमस्कार सर. नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत केळी संशोधन केंद्र येथे उद्यान विद्यावेत्ता म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाबद्दल. सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की केळी उत्पादन आपल्या देशात, आपल्या राज्यात कुठे कुठे घेतलं जातं आणि किती जाती, केळीच्या किती जाती आहेत? आताच आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या भारताचा क्रमांक पहिला लागतो. जवळपास जगात 130 देशामध्ये केळी उत्पादित केली जाते. अरे बापरे. आणि एकूण जागतिक उत्पादनाचा 22% उत्पादन एकट्या आपल्या भारतात होतो. अरे वा. आणि आपल्या भारतात जर पाहिलं तर तामिळनाडू हा एकूण उत्पादनामध्ये क्रमांक 1 वर आहे. त्या खालोखाल आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तथापि महाराष्ट्राची उत्पादकता ही सर्वात जास्त आहे, म्हणजे 62 टन प्रति हेक्टर. अरे वा. आणि आपल्या महाराष्ट्रात जवळपास 83,000 हेक्टरवर ही केळी घेतली जाते. यामध्ये प्रमुख जो आपला केळीचा आगार ज्याला आपण म्हणतो तो आहे जळगाव. जळगावमध्ये जवळपास 44,000 हेक्टरवर केळी उत्पादित केली जाते आणि याची उत्पादकता सर्वात जास्त आहे, 65 टन प्रति हेक्टर. बापरे. याशिवाय नांदेड, परभणी, हिंगोली आणि कोकणातलं वसई या भागात ह्या केळीची लागवड केली जाते. आणि प्रामुख्याने आपली केळी ह्या दक्षिण भारतातल्या केळीपेक्षा वेगळी आहे. दक्षिण भारतात प्लांटेन जसं आपण म्हणतो की भाजी म्हणून शिजवून केळी या जातींची लागवड केली जाते. परंतु आपल्याकडे फळ म्हणून ज्या कॅव्हेंडिश ग्रुपच्या जाती ह्या कॅव्हेंडिश ग्रुपच्या जातींची लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने ग्रँडनॅन, श्रीमंती, महालक्ष्मी या जातींचा समावेश होतो. बरोबर. पण मग ह्या कुठल्या जातींचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल जर त्यांनी लागवड केली तर? सध्या 1 नंबरवर जी जात आहे ती म्हणजे ग्रँडनॅन. ही विदेशातून आपण आयात केली सुधारित जात आहे. याची उत्पादकता खूप चांगली अधिक आहे आणि याचे एकूण दर्जा जो आहे केळीचा, म्हणजे वायदा ज्याला आमच्या शेतकरी बंधू जे म्हणतात की लांबी, जाळी आणि एकूण जे गुणधर्म आहे ह्याची पौष्टिकतेची, ह्यामध्ये खूप चांगले अधिक आहे. या खालोखाल श्रीमंती या जातीचा नंबर लागतो. बरोबर. पण आता केळीचं जे आजचा आपला विषय जो आहे, महत्त्वाचा विषय आहे, तर काढणी पश्चात तंत्रज्ञान हे नक्की कसं आहे किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञानाचे महत्त्व काय? आताच आपण जसं हे सांगितले की उत्पादकतेत आपला महाराष्ट्राचा क्रमांक 1 आहे. उपयोग नाही जर हे शेवटपर्यंत याचं आपलं व्यवस्थित आपण ग्राहकापर्यंत ही केळी जर पोहोचत नसेल आणि त्यापासून आपल्याला अधिक उत्पन्न मिळत नसेल. आता केळी हा खूप नाशवंत असा फळ आहे आणि काढणी पश्चात होणारा नुकसान खूप अधिक आहे आणि हा जो नुकसान आहे तो 22 ते 30% जाते. आणि हा नुकसान जे आहे विविध स्तरावर होत असतो. तर पहिला जो आहे तो शेतकऱ्यांच्या स्तरावर आहे, ज्याची टक्केवारी 8 ते 9% आहे आणि त्या खालोखाल
ठोक व्यापाऱ्याच्या स्तरावर आहे त्याची टक्केवारी 15% जाते आणि सर्वात अधिक जे काढणी पश्चात नुकसान होतो तो होतो किरकोळ व्यापारी स्तरावर आणि त्याची टक्केवारी होते 20 ते 25%. म्हणून या दृष्टीने आणि मूल्याचा जर आपण कॅम्पॅरिझनने आपण विचार केले तर जवळपास वर्षाला 45,000 कोटींचं एवढं नुकसान होतं आणि म्हणूनच आपल्या केळी बागायतदारांनी काढणी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. पण मग हे नुकसान होण्याची कारणं काय आहेत? हां, नुकसान आता मी सांगितले 3 स्तरावर होत असते आणि प्रमुख जे आहे की चुकीच्या पद्धतीने घड कापणी करणे, चुकीच्या पद्धतीने हाताळणी करणे, चुकीच्या पद्धतीने परतवारी, तसेच चुकीच्या पद्धतीने याची साठवण आणि पिकवण करणे. कसं असते की चुकीच्या पद्धतीने जर हाताळणी केली, कापणी केली तर केळीला भौतिक इजा वेगवेगळ्या स्तरावर होत असते आणि साठवणीत आणि पिकवणीत ह्यामध्ये अधिक रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे सुद्धा नुकसान होतो. आणि एक अदृश्य असं एक नुकसान असं आहे की जो पिकवणीमध्ये होतो, रॅपनिंगमध्ये होतो, तो म्हणजे फिजिओलॉजिकल लॉस इन वाट हे म्हणतो आपण, जसं इंग्रजीमध्ये लॉस इन वेट, म्हणजे जो क्रियाशील नुकसान जो आहे तो केळीचा वजनामध्ये घट होणे या दृष्टीने या स्तरावर असं नुकसान होतं. पण हे जे नुकसान आहे हे टाळण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या अशा काही बाबी आहेत का की जे आपल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल? नक्कीच, परंतु मी असं म्हणेल की काढणी पश्चात तंत्रज्ञानाची सुरुवात काढणी अगोदरपासून सुरू होते. म्हणजेच घड व्यवस्थापन आणि घड व्यवस्थापनामध्ये ज्या लागवडीतील ज्या सर्व महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबींचा समावेश होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण शिफारस केलेल्या वाणांची लागवड करावी, 5 बाय 5 फूट अंतरावर लागवड अंतर ठेवावं, त्यानंतर योग्य वेळेस योग्य मात्रेत अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं, पाणी व्यवस्थापन करावं आणि सर्वात महत्त्वाचा यामध्ये जो घटक आहे तो आहे घड व्यवस्थापन. आणि या घड व्यवस्थापनामध्ये पहिली जी बाब आहे की घड निसवल्याबरोबर घडामधल्या ज्या फण्या आहेत त्या फण्यांची वरळणी करणे आणि फक्त 8 ते 10 फण्या ठेवायचं आणि टोकाकडच्या फण्या तोडून आपण काढून टाकायचं. यानंतर पूर्ण घड जेव्हा निस्वन होऊन जातो तेव्हा त्याचा जो केळ कमळ म्हणतो किंवा नरफूल म्हणतो तो सुद्धा आपल्याला पिरगून काढायचं असते. आणि ह्यानंतर घडाची चांगली वाढ व्हावी, घडामधल्या फण्यांची चांगली वाढ व्हावी, लांबी जाडी केळींची चांगली व्हावी या दृष्टीने एक फवारणी महत्त्वाची आहे जो आमच्या केळी संशोधन केंद्राने शिफारस केलेली आहे. ती म्हणजे 50 ग्राम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक 100 ग्राम युरिया या मिश्रणाची 10 लिटर पाण्यातून मिसळून घडावर निसवल्यानंतर एक फवारणी दिली तर ह्याचा खूप चांगला परिणाम दिसून आलेला आहे. आणि याच वेळेस फुलकिडींचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे जेव्हा आपली केळी पाकू होते तेव्हा बारीक बारीक ठिपके केळीवर दिसतात आणि ते ठिपके म्हणजे पूर्वी फुलकिडींचा जो प्रादुर्भाव झालेला आहे त्याची ती लक्षणे असतात. म्हणून तेव्हा फवारणी करण्यापेक्षा आत्ता जी निस्वन झाल्यानंतर केळींचा अटॅक होतो तेव्हा एक कीटकनाशक आहे ॲसिटाप्रेमिड, म्हणजे तो 1.25 ग्राम 10 लिटर या प्रमाणात याची एक फवारणी आपण ती घ्यावी. म्हणजे आता ह्या सर्व फवारण्या संपल्यानंतर त्या केळीच्या घडांना एक पॉलिप्रॉपिलिन, आता एक नवीन कापड असं सिंथेटिक फायबरमधून निघालेलं आहे, त्याचं तुम्ही पिशव्यांचा एक आवरण आपणाला जर आपण घातले तर निश्चितपणे बाहेरच्या ज्या केळींचा अटॅक आहे, प्रादुर्भाव होणार आहे आणि तापमान आणि आर्द्रता हे या टिकून राहते आणि घड व्यवस्थित पोचलं जाते. तर जर आपण अशा तऱ्हेने जर घड व्यवस्थापन केले तर निश्चित पुढे होणारं जो काढणी पश्चात नुकसान आहे ते आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येऊ शकते. नक्कीच, आणि दर्जेदार फळ तुम्हाला मिळू शकते. नक्की, बिलकुल. पण हे जे आता नुकसान कमी करण्यासाठी पण मग ही काढणी जी असते, घडाची जी काढणी असते ती मग कधी करावी? हां, घडाची काढणी ॲक्च्युली घड निसवण्याचा आणि घड काढणीचा हा जो पिरियड आहे, कालावधी आहे, तो विविध जातीनुसार तसेच हंगामानुसार एक ठराविक असतो, ठरलेला असतो. आणि तसेच आपण लागवडीसाठी जे साहित्य वापरतो त्यामध्ये मुनवे आहे, कंद आहे किंवा आता हल्ली ऊती संवर्धित रोपे आहे याच्यावर अवलंबून असतो. आता एक ऊती संवर्धित जी बाग आहे टिश्यू कल्चरची, जर तिची कापणी लागवडीपासून काढणीपर्यंत जो कालावधी तो 12 ते 13 महिन्यामध्ये पूर्ण होतो. तर आपल्याला
जर आपण अपक्व केळीची घडाची कापणी केली तर निश्चितपणे ते पिकणार फार उशिरा आणि त्यामध्ये एकसारखे केळीचे फण्या पिकणार नाही आणि त्यामध्ये चवसुद्धा राहणार नाही. आणि त्याच उलट जर खूप पक्व जर आपण केळीच्या घडाची कापणी केली तर ते लवकर पिकते आणि त्यामधून फण्या किंवा केळीची गळ होते आणि त्यानंतर ह्या केळींवर साठवणीत विविध रोगांचा अटॅक होतो. म्हणून अधिक पक्वसुद्धा आपण केळी कापायची नाही आणि अधिक अपक्वसुद्धा केळी कापायची नाही. जवळपास तुम्हाला जर स्थानिक बाजारपेठेत आपल्याला केळी पाठवायची असल्यास तर ती 90% पक्वतेवर आपली घडाची कापणी करावी आणि समजा जर तुम्हाला लांबच्या बाजारपेठेत केळी पाठवायची असल्यास तर 75% पक्वतेवर याची काढणी करावी. पण आत्ताच तुम्ही सर उल्लेख केलात 90% आणि 75% हे पक्वतेचे निकष म्हणजे नक्की काय आहे, हे कसं ओळखणार की? चांगला प्रश्न विचारलं. 90% पक्वता म्हणजे पूर्ण पक्वता, म्हणजे ज्या वेळेस केळीच्या फळांचे जे वर शिरा असतात, कोण असतात, ते जेव्हा शिरा नाहीसे होतात आणि फळांचा आकार गोलाकार होतो तेव्हा आपण समजायचं की ही केळीचा घड पूर्णतः पक्व झालेला आहे, 90% पक्व झालेला आहे. उलट 75% पक्वता म्हणजे केळीचं वरचं जे कोण किंवा शिरा असतात ते बाकी असतात, परंतु त्या आंतरशिरामधला जो भाग असतो तो फुगून जातो आणि गडद हिरव्या रंगापासून थोडा पोपटी हिरव्या रंगाचा मध्ये बदल होतो. तेव्हा ही केळी 75% पक्व झाली आपण असं समजायचं. नक्कीच नक्कीच. कारण की जर बाजारभावात किंवा बाजारात अशी फळं आणली गेली 90%, जी 90% असतील तीच ग्राहक विकत घेणार, त्यालाच जास्त मागणी असणार. कारण का ग्राहकानुसार, कारण का त्याच्यावरतीच तर शेतकऱ्याचं अवलंबून आहे उत्पन्न. कसं असते की समजा लवकर तुम्हाला लांब पल्ल्याचं जर बाजारपेठ वाजवायचं तर ते टिकून राहावी, साठवण क्षमता जसं सक्रिय आयु जे असतो शेल्फ लाईफ तो तुम्हाला मग ते कमी पक्वतेवर हे करायचं आणि अधिक पक्वतेवर तुम्हाला स्थानिक लगेच त्याला पिकवून आपल्याला ते विक्री करता येऊ शकते. बरोबर. पण आता जे तुम्ही सांगितलं घड व्यवस्थापन, तर आदर्श घड कापणीचे किंवा आदर्श घड काढणीचे असे काही वेगळे निकष आहेत? हां, अच्छा, घड कापणीचे वेगवेगळे निकष वापरले जातात. आमचा सायंटिफिक यामध्ये जसं आहे की गर आणि सालचं प्रमाण जो एकाच एक असलं पाहिजे, पुन्हा सालीचा टिकाऊपणा जसं फर्म फर्नेस म्हणतात, पील फर्मनेस. परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातून आता शेतकरी हे तर लॅबमध्ये करू शकणार नाही, डिस्ट्रिक्ट मेथड आहेत, तर व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रत्येक व्हरायटीचा जातीचा हंगामानुसार हा कालावधी निश्चित असतो, म्हणजे घड निसवण्यापासून घड काढणीपर्यंतचा. आणि आपल्या भागात आता डार्क कम्युनिटी जातींची आपण लागवड करीत असतो आणि ह्याचा जो कालावधी आहे तो जवळपास तुम्हाला 98 ते 115 दिवस, म्हणजे निसवण्यापासून तर काढणीपर्यंत तो जो कालावधी आहे तो 98 ते 115 दिवसाचा आहे. तसे तुम्हाला जर निर्यातीसाठी केळी पाठवायची असेल तर दुसऱ्या म्हणजे घडातील दुसऱ्या फणीमध्ये 3/4 जर गोलाई झाली तर समजायचं की ही केळीचं घड निर्यातीसाठी पक्व झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे निकष आपल्याला वापरावं लागणार आहे. आणि जसं जसं केळी ही पक्वतेकडे जाते तसं जसं त्यावरच्या शिरा नाहीसा होतात, आकार गोलाकार होत असतो आणि ह्या दृष्टीने आपण ते समजायचं की ही घड काढणीस किंवा कापणीस आदर्श घड आहे हा आपण कापणीसाठी हे करू शकतो. पण मग ही जी कापणी आहे म्हणजे नुकसान न होता या घडाची कापणी कशी करावी? एक तर वेळ महत्त्वाची यामध्ये. एक तर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी, जेव्हा प्रखर उष्णता नसावी. अच्छा. आणि खरं म्हणजे घडाची कापणी ही 2 व्यक्तींच्या चमूद्वारे केली जाते. यामध्ये की जो घड आहे तो 25 ते 30 किलो सरासरी आता वजनाचा असतो. जर एकाने जर असं कापायला गेलंच तर तो खाली आदळण्याची शक्यता असते, इजा होण्याची दाट शक्यता असते. म्हणून एकाने कापावं आणि दुसऱ्याने त्याच्या कांद्यावर असलेल्या जो कुशन असते, पॅड असतो, त्यावर अलगद उचलून तो घड 10 ते 12 सेंटीमीटर असं जाडी असलेला जो पानांचा थर असते तिथे तो अशा पद्धतीने ठेवावं. म्हणजे अजून एक बाब आहे की घड कापत असताना फण्यापासून 30 सेंटीमीटर लांब दांडा ठेवून घडाची कापणी करावी आणि घडाची कापणी एक धारदार असं कोयत्याने आपल्याला
करता येऊ शकते. म्हणजे तो दांडा यासाठी आहे की तो ट्रान्सपोर्टला आणि वाहतुकीला सोयीचा असतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर कापून तुम्ही तर त्या 10 ते 12 सेंटीमीटरच्या पाण्याच्या थरावर ठेवलं तर त्या जो कापलेल्या टोकापासून जो चिकट स्त्राव होतो तो वाहून जातो. आणि असा वाहून गेलेला स्त्राव असलेल्या घडाची मग आपण हिरव्या पानांनी पॅकिंग करून घ्यायची आणि ह्याची रवानगी हाताळणी केंद्रापर्यंत करता येऊ शकते. पण घड कापणीनंतर जसा तुम्ही उल्लेख केला की हाताळणी केंद्रात त्याची रवानगी झाली, तर हाताळणी केंद्रात जेव्हा हे घड पोहोचले जातात किंवा शेतकरी नेतो तेव्हा त्याची काळजी कशी घ्यावी, कारण का व्यापाराच्या दृष्टीने पण त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. इथे एक महत्त्वाची बाब असते हाताळणी केंद्राची. काय असते की जसं करेबियन राष्ट्र म्हणा, दक्षिण अमेरिकेमध्ये कसं असते की शेकडो हेक्टरवर सलग केळीची लागवड असते. म्हणून तिथे काय असते की ओव्हरहेड केबल असं टाकलेलं असतं बागेमध्ये, केळीच्या बागेमध्ये. आणि जसं घड कापलं जातं त्या केबलच्या हुकवर ते केळी अडकवली जाते आणि थेट त्याची रवानगी हाताळणी केंद्रापर्यंत केली जाते. मग तो मॅन्युअली असते, म्हणजे माणसाद्वारे सुद्धा किंवा जनावराद्वारे पुलीवर असं ओढलं जाते किंवा आता ॲटोमॅटिक इलेक्ट्रिसिटीवर सुद्धा जनरेटरसुद्धा याचा वापर होतो. परंतु आपल्या देशात काय आहे की केळी अधिक प्रमाणात आहे, क्षेत्रसुद्धा अधिक आहे, पण सलग असं अधिक क्षेत्र नाही. हां, विखुरलेलं आहे. म्हणून ही पद्धत आपल्याकडे अवलंब करणे जरा शक्य होत नाही. म्हणून यासाठी एकतर शेताच्या बांधावर तुम्हाला हाताळणी केंद्र तयार करावं लागणार आहे किंवा शेताच्या मध्ये तुम्हाला ते हाताळणी केंद्र तयार करणे गरजेचे आहे. आता हे जो केंद्र आहे, आता हे आपला जो घड आहे, मग तो क्रेट्समध्ये आपण समजा किंवा माणसाद्वारे हाताळणी केंद्रामध्ये पोच केल्यानंतर असंच हुकवर तो लटकून घ्यायचं, अडकून घ्यायचं. आणि पहिला काम जो आहे तो असं आहे की केळीचे जो टोकाकडची जे वाढलेली फुलं पाकळ्या असतात आणि एक महत्त्वाचं आहे की काढणे अगोदर जे आपण कुशन टाकतो, पॅडिंग, म्हणजे कसं असं 2 फण्यामध्ये हाताळणी करताना इजा होऊ नये म्हणून आपण काय करतो की पॅकिंग करतो 2 फण्यामध्ये. तर तो आपण त्यावेळेस हाताळणी केंद्रामध्ये ते पॅड काढून घ्यायचे, वाढलेले फुलं जे टोकाकडे असतात ते काढून टाकायचे आणि काढल्यानंतर धारदार चाकूने आपण ह्या फण्या दांड्यापासून वेगळे करायचे. आणि फण्या वेगळे करण्यासाठी एक मध्यवर्ती काढणी पश्चात अभियांत्रिकी संस्था आहे लुधियानामध्ये, त्यांनी एक अवजार विकसित केलेलं आहे, त्याला कोंब कटर म्हणतो. आणि त्या कोंब कटरच्या सहाय्याने आपल्याला हे दांड्यापासून फण्या एकदम सपाट असं कट देऊन आपल्याला कापून घेता येऊ शकते. हे या दृष्टीने फायद्याचं आहे की कापलेला जो भाग असते त्यावर जे काढणी पश्चात जे रोगांचा प्रादुर्भाव होतो, जसं ज्यामध्ये क्राउन राट आहे म्हणतात, फणीकुज किंवा अँथ्रॅकनोज, ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपण कमीत कमी करू शकतो. तसेच फण्यापासून जे केळी गळ होण्याचं प्रमाण असतो तो सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकते. आता असं जे फण्या आपण वेगळे केलेले आहे, पुन्हा या फण्यांची आपल्याला विरळणी करणे गरजेचे आहे. बरोबर. हां, आणि हे फण्यांची विरळणी आपल्याला पॅकिंग जो कार्टून असतो तो कार्टूनचा आकारमानुसार आपल्याला करावं लागते. म्हणजे एका फणीत 3 किंवा 4 केळ असली पाहिजे. आणि ही केळ आपल्याला या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचे आहे की ह्यावर अशा तऱ्हेने तुम्ही कापायचे की फणीचा जो देठ असतो तो त्याला एक आधार असावा, या दृष्टीने आपल्याला ते ठेवणे गरजेचे आहे. आणि कापलेल्या फण्या पुन्हा या पद्धतीने तुम्ही रेक्झिनवर म्हणा किंवा तोच पानाचा थर म्हणा किंवा पॅड म्हणा, कुशन पॅड म्हणा, त्यावर या पद्धतीने आपल्याला ठेवणे गरजेचे आहे की दोन्हीचे टोक जमिनीला टिकले पाहिजे. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही इजा होता कामा नये. आणि जो चिकट स्त्राव जो निघतो खूप चिकट असतो, कपडेसुद्धा खूप हे जातात. म्हणून त्यावेळेस कॅरेबियन राष्ट्रामध्ये तर खास ॲप्रॉन घालून लोक हँड ग्लोव्ज वापरून ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर ह्या अशा पद्धतीनं तुम्हाला ते चिकट स्त्राव एकदा तुमच्या केळीवर कुठेही पडता कामा नये, कारण तो खूप डाग होतो आणि त्यामुळे केळीचा दर्जा खालवतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या केळीची हाताळणी करून ते पॅकिंग हाऊसमध्ये आपल्याला त्याची रवानगी करता येऊ शकते. बरोबर. पण मग ह्या ज्या हाताळलेल्या केळी आहेत त्याच्यावरती काही प्रक्रिया केली जाते? हां, निश्चित आहे. या आता आपण वेगवेगळ्या फण्या केलेल्या आहेत. मग एका फणीमध्ये 3 किंवा 4 फण्या जे आता मी सांगितलेले त्याप्रमाणे. मग ह्याचं पहिला एक आहे की स्वच्छ करणे. आणि स्वच्छ करण्यासाठी एक हौद असते किंवा एक टँक असते तो पाण्याचा. आणि ह्या पाण्याच्या टँकमध्ये समजा लहान टँक असेल तर 200 मिली लिक्विड डिटर्जंट
प्रति 100 लिटर या प्रमाणात तुम्हाला ते मिक्स करायचं आहे. आणि समजा मोठा टँक असेल तर 20 ते 40 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात लिक्विड डिटर्जंट त्यामध्ये मिसळून हा पाण्यामध्ये आपल्याला ह्या फण्या स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यावर जो चिकट स्त्राव असेल तो साफ करून घ्यायचा आहे. आणि याचबरोबर आपल्या तुरटी जी असते ते तुरटीसुद्धा जर आपण टाकली 1 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे, तर तुरटीमुळे काय होते की चिकट स्त्राव जो पडलेला असेल केळीच्या फण्यांवर तो नाहीसा होतो. आणि याचबरोबर तुरटीचा एक अजून दुसरा असा फायदा आहे की ते बुरशीनाशकाचं सुद्धा काम करते. म्हणजे पुढे जे उद्भवणारे जे रोग असतील त्यापासून सुद्धा आपल्याला बचाव करता येऊ शकते. आणि हे एकदा स्वच्छ झाल्यानंतर दुसऱ्या हौदामध्ये आपल्या ह्या फण्या आपल्याला बुडवून घ्यायचं आहे. म्हणजे दुसऱ्या हौद किंवा टँकमध्ये बुरशीनाशक मिसळलेलं एक द्रावण असते. या बुरशीनाशकामध्ये हे तुमचं 10 ppm क्लोरीन असलेला किंवा 500 ppm बेनोमिल हा जो बुरशीनाशक आहे ह्याचं मिश्रण केलेला हा पाणी असतो. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केळी पिकाची साठवण कशी करावी? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. साधारण तापमानावर केळी फार कमी दिवसापर्यंत चांगली टिकून राहते. म्हणून यासाठी केळीची साठवण आपल्याला शीतगृहात करणे गरजेचे आहे. शीतगृहात करण्यापूर्वी याला पूर्व शीतकरण प्री कूलिंग करणे गरजेचे आहे. म्हणजे त्याचा केळीला थंड करणे ज्याला म्हणतो किंवा त्यामधलं तापमान कमी करणे. आणि हे तुम्हाला 4 ते 6 तास 13-13.5 डिग्री सेंटीग्रेड सेल्सिअस तापमानावर आपल्याला ते हळूवार पद्धतीने करून घेणे गरजेचे आहे. यानंतर आपण केळीची साठवण शीतगृहात 13 ते 14 सेंटीग्रेड तापमानावर जर आपण हे केळी ठेवली तर निश्चितपणे 3 आठवड्यापर्यंत ही केळी चांगली राहते. आता नवीन पद्धतीमध्ये पिशव्यामध्ये सुद्धा हल्ली एक असा संशोधनाचा निष्कर्ष आहे की पॉलिथिन पिशव्यांमध्ये तुम्ही पोटॅशियम परमॅनेटचा व्हर्मिक्युलेट ब्लॉकसोबत जर ह्याचे सील बंद केले आणि 13 सेंटीग्रेड तापमानावर आणि 90% सापेक्ष आर्द्रतेवर जर आपण हे केळी ठेवली तर जवळपास 3 महिन्यापर्यंत ही चांगली राहिल्याचं हे असा निष्कर्ष आहे संशोधनाचा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे साठवणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत 12 सेंटीग्रेड डिग्रीपेक्षा कमी तापमानावर केळी कोणत्या परिस्थितीत साठवू नये. कारण ह्याचे विपरीत परिणाम होतात, केळी चांगली राहत नाही. आणि या दृष्टीने आपण असं म्हणतो की रेफ्रिजरेटरमध्ये आपण केळी साठवून ठेवू नये. बरोबर. पण मग जे आता मी तुमच्याकडूनच ऐकलेलं आहे की अल्प खर्चिक केळी पिकवण्याच्या संबंधित जे संशोधन चालू आहे त्या बाबतीत काही सांगू शकता का थोडं? 1 इंची PVC पाईपवर एक टार्पॉलिन किंवा सिपॉलिन ब्रँडचा जो सिंथेटिक फायबरचा एक सांगडा 7x7x7 घनफुटावर एक असं कक्ष आम्ही तयार केलेलं आहे. आणि याचा पडद्याचा एक झिपचा दार असतो. यामध्ये जवळपास 1 ते 1.25 टन केळी आपण सहज पिकू शकतो. बुरशीनाशकाने क्रिया केलेली केळी क्रेट्समध्ये आपण ठेवतो. आणि आता डिओड्रंटसारखे एक सिलेंडर येऊ राहिलेले इथिलिनचे, ते आपण 10 ते 15 सेकंड आपण सोडतो विशिष्ट छिद्रामधून. आणि तो 24 तास ठेवल्यानंतर पुन्हा आपण 24 तासानंतर पडदा वर करतो झिपचा. आणि त्यामधला CO2 जो रॅपनिंग झाल्यानंतर निर्माण होतो तो आपण बाहेर करतो. आणि यानंतर ह्यामध्ये तापमान आपण 18 ते 20 सेंटीग्रेड साठी एक छोटासा AC, ज्याला विंडो टाईपचे AC आपल्याला बसून घ्यावं लागतं ह्या हॉलमध्ये. त्या तापमानावर 90% सापेक्ष आर्द्रतेवर जर आपण 3 दिवस ठेवले 48 तास तर निश्चितपणे एक चांगली केळी तयार होते. नक्कीच. आणि एकूण ह्याला खर्च 30 ते 35,000 एवढा येतो. नुकसान शेतकऱ्यांचं होत नाही आणि उत्पादन तर जास्त वाढतं. आणि हा आमचा अंतिम निष्कर्ष आपण अजून पोहोचलेलो नाहीत की बाबा 15 सेकंड सोडावं का 10 सेकंड आणि किती तापमानावर आहे. पण निश्चित या वर्षांती आम्ही ह्या निष्कर्षावर पोहोचणार की हे जो अल्पखर्ची पिकवणी कक्ष आहे तो खूप आपल्या शेतकऱ्यांना किंवा यंग एंटरप्रेन्युअर्स आपण जाणून म्हणतो किंवा जे नवीन उद्योजक आहे युवक त्यांना तो रोजगार चांगला मिळवून देऊ शकतो. प्रेक्षक हो, आताच जे आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं, आपलं जसं तान्हं बाळ असतं त्याची आपण जशी काळजी घेतो तशीच आपल्या शेतामध्ये हे केळं जसं आपलं फळ पीक आहे त्याची पण आपल्याला तशीच काळजी घ्यायला पाहिजे. कारण का ज्यावरती सगळं आपलं उदरनिर्वाह अवलंबून आहे म्हणजे काढणीनंतर उत्पादन आणि उत्पादनातनं मिळणारा बाजारभाव आणि त्याच्यानंतर तुमचं जे शेतकऱ्यांचं कुटुंब सुखी राहणार आहे ते सगळं काढणीवरती अवलंबून आहे. त्यामुळे हे जे काढणी पश्चात तंत्रज्ञान आहे त्याचा नक्कीच आज सरांनी जे मार्गदर्शन केलं ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर पडलं असेल. ह्याबाबत सह्याद्री वाहिनीतर्फे इकडे येऊन आपल्याला एवढं मार्गदर्शन केल्याबद्दल मी शेख सरांचे खूप आभार मानते. धन्यवाद सर.